हॅलो. हा मॅडम तुम्ही हा मॅडम तुम्ही बोला चालू ना. करा. बाकीचे बाकीचे होतील त्याचे तुम्ही जॉईन चालू होतील. करा. ओके, चालेल. ठीक आहे. तुम्ही होतील टुडेज किंवा ते युनिट उद्या आहे. रेकॉर्डिंग. बरं, ठीक आहे, चालेल आणि सर. मॅडम फक्त मीटिंग संपल्यावर काल सारखं एंड करून घ्याल मीटिंग संपल्यावर. ओके ओके, चालेल सर. Yes. ओके, चला. हो. मग आज आपण स्टार्ट करूया युनिट 6 लँग्वेज. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. लँग्वेज ही देखील कॉग्नेटिव्ह प्रोसेस मधली एक प्रोसेस आहे जिथे आपण लँग्वेज शिकतो. ह्युमन ॲबिलिटी आहे की जी आपल्याकडे इनेट आहे. इनेट ॲबिलिटी आहे की आपण लहानपणापासून शाळेत जा किंवा नको जाऊ तरी पण आपल्याला लँग्वेज ही येतच असते. तर याच्यावरही बऱ्याच थेरीज आहेत की लँग्वेज कशी डेव्हलप होते, काय होते. लहानपणी जशी डेव्हलपमेंट होते आपली, लहान मुलं जेव्हा जन्माला येते तर त्यावेळेस कोईंग असतं. म्हणजे जेव्हा मूल जन्माला येते तर 6-7 महिने फक्त एक फोनिक आवाज असतो, त्याच्यानंतर 1 वर्ड 2 वर्ड असं कशी कशी डेव्हलपमेंट होती ती ह्या युनिटमध्ये आपल्याला सांगितली गेलेली आहे. लँग्वेज कॅन बी डिफाईन ॲज अ स्ट्रक्चर सिस्टीम ऑफ सिम्बॉल्स अँड रूल्स यूज फॉर कम्युनिकेशन. लँग्वेज ही खूप इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन मध्ये. मी तुमच्याशी कम्युनिकेट करू शकते कारण की लँग्वेज थ्रू मला काय शिकवायचंय किंवा व्हॉट आय वॉन्ट टू टीच यू, यू कॅन अंडरस्टँड थ्रू लँग्वेज. इट इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ साऊंड्स, वर्ड्स, मॉर्फिन्स, साऊंड, फोनिक्स अँड द सिंटॅक्स म्हणजे जे ग्रॅमॅटिक रूल यूज केले जाते ते यूज केले जातात. टू कन्वे द मीनिंग इज गवर्न बाय ग्रामर अँड सिंटॅक्स दॅट अलाउज फॉर द जनरेशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ इन्फिनिट व्हरायटी ऑफ मेसेज. आज जे पण मी बोलले जाते, जे ग्रामॅटिक यूज केला जातो त्याच्यावरनं मला काय इंटरप्रिट करायचं हे तुम्हाला कळतं. तर त्यासाठी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. आता फोनोलॉजी मध्ये काय होतं, द स्टडी साऊंड सिस्टीम ऑफ लँग्वेज. म्हणजे मूल जेव्हा जन्माला येतं आणि 5-6 महिन्यापासून जे स्टार्ट होतं 0 एज पासून तर 1 इयर पर्यंत, तर तो फोनो म्हणजे साऊंड असं कू का आ अ असा जो उच्चार केला जातो लहान मुलांकडने, ती असते फोनोलॉजी. Example, understanding how different sound combines to form a word such as this, bat, pat हे नंतरच आहे. हे यांनी फोनोलॉजी मध्ये का दिलेलं आहे? फोनोलॉजिक असतो रिस्टो 0 to 3 मंथ साठी कोईंग आहे. ह्याच्यामध्ये जे दिलंय ते नाहीये. हे नोट डाऊन करा तुम्ही तुमच्या बुक मध्ये वगैरे, ही फोनोलॉजी ती नाहीये. ओके ओके ओके. यांनी हे सांगितले, बेसिक रूल सांगितले, डेव्हलपमेंट नाही सांगितली. कंपोनंट्स ऑफ लँग्वेज सांगितलेली. फोनोलॉजी म्हणजे काय, तर टॉप डाऊन प्रोसेस. म्हणजे मी जर एक अर्धवट वर्ड बोलला तरी तुम्ही समजून जाताय की तो वर्ड काय असला पाहिजे. आता खूप सारे शॉर्टकट्स यूज करतात बोलताना. एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोणी देऊ शकतं का? शॉर्ट मध्ये असतं पण आपण त्याचं फुल मिनिंग घेतो. मॅडम बोलू शकते? हो हो, बोला ना मॅडम. हा, आय नो ला फक्त आय के असं लिहिलं जातं. हा, लिहिणं नाही म्हणत, बोलताना पण आपण खूप शॉर्ट मध्ये काही मेसेजेस असतात जे आपल्या हा फ्रेंड्सला म्हणजे पण कळतात. म्हणजे व्हॉट्सअपला सप असंच म्हणतो, बोलताना काय पण हे चाललंय. यूज होतं हा, आजकाल. हा, तर हे आपण व्हॉट्सअपला सप. जोडतो एक्झाम्पल. करेक्ट बरोबर, करेक्ट. कंबाईन करतो तो फॉर्म. त्याला येस फोनोलॉजी मॅम. म्हटलंय की अर्धवट जरी असलं तरी आपल्याला आपल्या ह्याच्या म्हणजे आपल्या रोजच्या किंवा आपण कम्युनिकेट करत राहतो, तर त्यामुळे शॉर्ट जरी असले तरी आपण त्याचं फुल मिनिंग घेऊन टाकतो. नंतर
Morphology, the study of the structure and formation of words through morpheme, the smallest units of meaning. Example, the addition of prefix, suffix to words like unhappy or happiness. Then the syntax means grammar, the rules, the principle governing sentence structure and word order. The difference in meaning between the cat sat on the mat and the on the mat the sat the cat. म्हणजे अर्थ एक निघतोय पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं आहे सिंटॅक्स मध्ये. सिंटॅक्स मध्ये ग्रामर जर मराठी मधलं ग्रामर आणि इंग्लिश मधलं ग्रामर यात डिफरन्स आहे ना बोलताना म्हणा. त्याच प्रकारे ते म्हणजे जे इंटरप्रिट केलं जातं त्यानुसार ते केलं जातं ग्रॅमॅटिक रूल नुसार. नंतर सिमॅटिक्स द स्टडी ऑफ मीनिंग इन लँग्वेज इन्क्लुडिंग हाऊ वर्ड्स अँड सेंटेन्स कन्वे मीनिंग. Example, understanding that dog refers to a type of animal as opposed to log, which refers to a piece of wood. अर्थ आहे, प्रत्येक वर्डला एक अर्थ आहे, एक मीनिंग आहे. त्या मीनिंगने आपण अंडरस्टँड करतो की एक्झॅक्टली काय बोलायचंय तुम्हाला. डॉग म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात काय कन्सेप्ट येते की तो पेट अॅनिमल असतो, त्याला 4 पाय असतात, 2 कान असतं, तो भुंकतो, समथिंग असे सगळ्या कन्सेप्ट येतात की नाही. ती इमेज येते का नाही डॉगची समोर, त्याला अर्थ मिळतो. सेम आता हे प्रॅग्मॅटिक्स काय आहे तर आपण जे हॅलो म्हणजे एक आपले जे काय म्हणतात त्याला की आपण भेटलो की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा आपल्याकडनं काही मिस्टेक झाली तर आपण सॉरी म्हणतो. हे जे सगळे रूल्स आपण लावतो ते असतात प्रॅग्मॅटिक्स. द स्टडी ऑफ हाऊ कॉन्टेक्स्ट इन्फ्लुएन्स द इंटरप्रिटेशन ऑफ मीनिंग इन कम्युनिकेशन. एक्झाम्पल, रिकॉग्नायझिंग दॅट कुड यू पास द सॉल्ट इज द रिक्वेस्ट. म्हणजे एखादी रिक्वेस्ट करायची तर कसं सेंटेन्स असलं पाहिजे किंवा एखादा ऑर्डर द्यायची आहे ते कशी सेंटेन्स असलं पाहिजे. हे जे आपण शिकतो त्याला प्रॅग्मॅटिक्स म्हणतात. Language allows individual to share thoughts, idea, emotion, information in a structured manner. लँग्वेज एक स्ट्रक्चर देते की ज्या स्ट्रक्चरने आपण दुसऱ्याला काय बोलायचं, कोणत्या मॅनर मध्ये बोलायचं, काय मिनिंग त्यांनी घेतलं पाहिजे, हे सगळं जे एकत्रपणे येऊन जे केलं जातं ते ही ती लँग्वेज. कळतंय? अंडरस्टँड? येस मॅम. नेचर ऑफ लँग्वेज कशी असते लँग्वेजची नेचर तर स्ट्रक्चर आणि कॉम्प्लेक्सिटी. लँग्वेज इज ऑर्गनाइज इन टू द लेवल सच ॲज फोनेम्स, मॉर्फेम्स, वर्ड्स, फ्रेजेस अँड सेंटेन्स जे आपण अगोदर पाहिलं फर्स्ट ह्याच्यामध्ये. नंतर युनिव्हर्सॅलिटी म्हणजे सगळीकडे की प्रत्येक कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे थँक्स म्हटलं जातं, सॉरी म्हटलं जातं, खेद व्यक्त केला जातो, तो युनिव्हर्सल आहे. लँग्वेज जरी डिफरंट असली तरी पण काही युनिव्हर्सल लॉ आहे जे सगळीकडे सारखे अप्लाय होतात. नंतर डायनॅमिक अँड इन्व्हॉल्विंग म्हणजे डायनॅमिक म्हणजे काय, आपली लँग्वेज ही डेव्हलप होत गेली. जसजसे न्यू वर्ड्स बनत गेले तसतसे ते न्यू वर्ड्स त्याच्यात ऍड होत झाले आणि नवीन इव्होल्युशन होत गेलं. डायनॅमिक्स एकाच ठिकाणी ती फिक्स नाही राहिली. आता आपण बोलतोय ह्यामध्येही आपण किती हिंदी, किती इंग्लिश वर्ड्स कॉम्बिनेशननी बोलतो, ऍड होत गेले आपले. ही एक डायनॅमिक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये ऍडिशन होत राहतं, डेव्हलपमेंट होत राहतं, रिप्लेसमेंट होत राहतं. मग नेचर ऑफ लँग्वेज कोण काय येऊ शकतं, स्ट्रक्चर असेल, कॉम्प्लेक्सिटी असेल, युनिव्हर्सॅलिटी असेल, डायनॅमिक्स आणि इव्हॉल्युएट म्हणजे ऍड होत राहतंय, बदल होत राहतात. कळतंय का कोणाला काही प्रॉब्लेम? अंडरस्टूड मॅम. अंडरस्टूड मॅम. नो इश्यूज. मग का व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज. लँग्वेज इम्पॉर्टन्स का आहे तर कम्युनिकेशनसाठी.
कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटसाठी जर आपल्याला लँग्वेज कळालीच नाही तर कोणत्या माध्यमातून आपली कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट होईल? जर आपल्याला समोरच्याला सांगता येत नाही, समोरचा काय स्किल देतो, जर ते घेता आलं नाही तर आपली कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट होईल का? नाही होणार. कल्चर ट्रान्समिशन होईल का? सोशल इंटिग्रेशन होईल का? प्रॅक्टिकल आणि ऍप्लिकेशन, मग जे प्रॅक्टिकल आहे त्याचं ऍप्लिकेशन मध्ये त्याचं रूपांतर करता येईल का? जे कल्चर आहे आपलं, आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी लँग्वेज किती इम्पॉर्टंट आहे. नंतर सोसायटी, सोशल कोहेजन साठी ही लँग्वेज तितकीच महत्वाची आहे. लँग्वेज चे पार्ट्स काय आहेत, कशा प्रकारची लँग्वेज असते आणि लँग्वेज इम्पॉर्टन्स, 3 पॉइंट झालेत आतापर्यंत. इझी अंडरस्टँड. येस मॅम. हे पॉइंट्स टू पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. एक्झामच्या वेळेस तुम्हाला फक्त ते काय आहे हे तुमच्या ओन वर्ड मध्ये लिहिता आलं पाहिजे आणि त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं. जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर लिहिता, जेव्हा तुम्हाला ते पॉइंट्स विचारले जातात, तेव्हा तो पॉइंट्स, त्या पॉइंटचं डेफिनेशन, जे पण मिनिंग आहे ते, आणि त्याचं एक्झाम्पल. इट्स अ बेटर वे. त्यामुळे तुम्हाला लिहिता येतं. खूपदा काय होतं की सायकोलॉजीचा कॉग्निशन हा पार्ट एवढा म्हणजे डीप आहे आणि पेपरला वेळ मिळत नाही तुम्हाला, खूप लिहिण्यासारखं असतं. तर तुम्ही जर फॉर्मॅट बनवला की कोणत्याही ह्याचं डेफिनेशन, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि देन एखादं एक्झाम्पल कंपल्सरी द्यायचं. हा, मॅम ज्याच्यात जेव्हा म्हणजे मोठे लॉंग क्वेश्चन्स आहेत जे 250 वर्ड्स किंवा असे काही आहेत, पेपर सेटचे एक्झाम्पल बघितले आम्ही, त्याच्यात आहेत हम्म, ते. हम्म. तर मग स्पेसिफिक कळणार कसं की काय काय एक्झॅक्टली लिहिलं पाहिजे, जसं जेव्हा आता आपण मोठा म्हणतोय. क्वेश्चन येतो ना मॅडम, हा. मोठा क्वेश्चन येतं ना, तर तुम्हाला ते 3-4 शॉर्ट क्वेश्चन्स असतात ना, ते कॉम्बिनेशन. आता लँग्वेज, तुम्हाला लँग्वेज विषयी डेव्हलपमेंट बद्दल विचारतील, मग तुम्ही ह्या लँग्वेज म्हणजे काय, लँग्वेजचा इम्पॉर्टन्स काय, त्याची कॉम्प्लेक्सिटी काय, त्याचे ओके. टाईप काय, त्याचे पार्ट्स काय, हे सगळं ओके. लिहायचं. पण हे प्रत्येक जो पार्ट तुम्ही लिहिताय ना, त्याच्यासोबत एक एक्झाम्पल द्यायचं. ओके, म्हणजे त्याचं नेचर ऑफ लँग्वेज पण येणार, डेफिनेशन पण येणार, इम्पॉर्टन्स पण येस. येणार. हे सगळं त्याच्यात घ्यायचंय, बरोबर ना? हा, आणि हे हा शॉर्ट क्वेश्चन पण होणार. जेव्हा तुम्ही शॉर्ट क्वेश्चन करताना हा हा ऑटोमॅटिकली तुमचे लॉंग क्वेश्चन्स होतात त्यात. करेक्ट. त्यामुळे ओके जो पण चालेल. टॉपिक असतो ना, तो टॉपिक हा लक्षात हा ठेवायचे. म्हणजे बेस्ट वे काय आहे, लिंक बनवा तुम्ही. ओके. लिंक बनवा की त्याचे पॉइंट्स काय, ते पॉइंट्स म्हणजे तुम्हाला नोट्स पण नाही, हे पुस्तकातल्या नोट्स इनफ आहेत. तुम्ही अजिबात गुगलला ह्याला जाऊन जास्तीचं काहीच घेऊ नका. ओके मोजकं चालेल. करा, कारण की तुमच्याकडे हा 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 लिमिटेड टाइम. आणि करेक्ट. तुम्हाला बाहेर गुगलला म्हणा, चॅट जीपीटीला काय होतं, रिलेटेड बरीच काही इन्फॉर्मेशन येते त्याच्याशी रिलेटेड, हा, ते पण थोडं एक्झॅक्टली. डिस्ट्रॅक्ट होऊन जातं. हा, त्यामुळेच मी म्हणते, मला माहितीये डिस्टन्स मध्ये लर्न करणाऱ्यांचे हाच प्रॉब्लेम येतो. एक तर बेस कमजोर असतो, त्यांचा वेळ कमी असतो. तर करेक्ट. त्यांना एक्झॅक्ट काय आलं पाहिजे, लिहिता काय आलं पाहिजे. वाचतो आपण, पण किती आपण आणि अंडरस्टँड करतो आणि किती लॉंग टर्म मेमरी मध्ये जातं ते अवघड पडतं, कारण रिपिटेशन लागतं. करेक्ट. आणि त्यात कसं झालंय मॅम, आम्ही ग्रॅज्युएशन केलंय मराठी मीडियम मधनं आणि आम्ही ओके. यावेळेस मास्टर्स घेतलं इंग्लिश मधनं. तर ते बऱ्याच गोष्टी म्हणजे इथून तिथे शिफ्ट करताना किंवा ट्रान्सलेट करून लिहिताना सुद्धा कॉम्प्लिकेशन्स होतात. तुम्ही म्हणजे फक्त वर्ड्स कळतं. लक्षात ठेवा मॅडम, ऐका. हा. लँग्वेज डझंट मॅटर, तुम्ही मराठी आहे का इंग्लिश, आणि एकदा तुम्हाला बेसिक बेसिक वर्ड्स हम्म. लक्षात झाले ना, थोडासा त्रास होतो. इवन मलाही म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी मराठीतून इंग्लिश मध्ये आले प्रॉब्लेम झाले, पण आता एक 5-6 वर्ष झालं फुल इंग्लिश सायकोलॉजी मध्ये स्टडी होतं ना, आपोआप डेव्हलपमेंट होते. त्यामुळे लँग्वेज डझंट मॅटर. तुम्हाला काय येतं, सायकोलॉजी असा सब्जेक्ट आहे की तुम्ही काय अंडरस्टँड करता, याला करेक्ट. खूप महत्व आहे. आमच्या बॅचचे जे फ्लुएंट इंग्लिश वाले होते त्यांचे बॅकलॉग राहिले, आणि आम्ही हार्डवर्किंग होतो, आम्ही डिस्टिंक्शननी पास आउट झालो. गुड गुड ग्रेट. तर त्यामुळे चालेल. कधीच बॅरियर नसतो, करेक्ट. लँग्वेज हा नाही, कधीच कसं बॅरियर असतं, नसतो. थोडंसं टेक्निकल लँग्वेज आहे ना मॅम, ती थोडीशी हा असं हा म्हणजे क्वेश्चन मध्ये जेव्हा टेक्निकल लँग्वेज येते ना, तिथेच थोडंसं असा प्रॉब्लेम होतो की अरे हे म्हणजे काय, एक्झॅक्ट काय. आणि मग ते जेव्हा आपण पूर्ण रीड आउट केलं ना, तर असं वाटतं अरे हे तर माहिती होतं, बट ते टेक्निकल एक्झॅक्टली. वर्ड येतो ना जेव्हा, तो लक्षात राहत नाही त्यात.
आणि मग त्याच्यामुळे म्हणूनच मी प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट काय होतो. म्हणते की जो वर्ड आहे ना, तुम्ही रोज त्याचे हम्म. जो पण लेसन होतोय तर त्याचे जे पॉइंट्स आहेत ना, ते पॉइंट्स हे करायचं. आणि रिव्हिजन करताना ओके एक्झाम्पल काय होतं, त्या एक्झाम्पलशी कनेक्ट करायचं. ओके कारण की ओके. जेव्हा फुल डिफरंट सब्जेक्ट असतो ना, तो हार्ड हा हा पडतो. हा. पण त्यावेळेस डिस्कशन काय झालं, कोणतं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, त्या एक्झाम्पलने हम्म. आपल्याला कनेक्ट करता येत. ओके चालेल मॅम. हे बेस्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वेलकम. इवन आमचे एसओडीएलच्या पण काही हे होते, त्यांचे लेक्चर्स घेतले की त्यांनी फक्त म्हणजे माझी एक स्टुडंट माझ्या लक्षात राहिली सेकंड सेमिस्टरची, की ओके. बाकीचे असे डिस्टन्स मध्ये होते, लेक्चर पण आम्ही डिस्कस केलं, 1 to 1 डिस्कशन जे मी आता इथे करते, की फक्त हा वन हा. वे नाही असलं पाहिजे लेक्चर. जेव्हा स्टुडंटचं हम्म. पण इन्व्हॉल्वमेंट होतो ना, तेव्हा त्यांच्या डोक्यात जास्त ते जातं, अंडरस्टँड ते बरोबर. जास्त करतात. नुसतं भजन कीर्तन ऐकल्यासारखं नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं, कारण की ते राहतच नाही, वाहून जातं ते फ्लो मध्ये. पण जेव्हा आपलं करेक्ट. डिस्कशन होते, एक्झाम्पल्स क्रिएट होतात तुमच्याकडनं माझ्याकडनं, हम्म. ते एक्झाम्पल लक्षात राहते आणि त्यावेळेस तो पॉइंट येतो, अरे हे शिकवलं गेलं होतं, हा पॉइंट होता, लिंक धरता येते आपलं. करेक्ट करेक्ट. ऍब्सोल्युटली राईट मॅम. त्यामुळे मी म्हणते की अजिबात हा हेजिटेट करू नका. मला स्वतःला पण असं वाटतं की मी ऍज अ प्रोफेसर म्हणून मलाही तुमच्याकडनं शिकता येत, कारण की प्रत्येकाकडे असतं, फक्त सायकोलॉजी असं आहे ना, आपण आपल्या होल सगळेजण सायकोलॉजी अप्लाय करताय, करेक्ट. प्रत्येक जण अप्लाय करतात, फक्त आपल्याला अरे हे होतं का ते, हा हे जेव्हा तेच. आपण शिकतो हे, त्यामुळं आपण खूप हम्म. रिलेट करू शकतो. इतर इकॉनॉमिक्स नाही माहिती मला, किंवा इतर म्हणजे मी एमबीए केलं एचआरचं, शिवाय इकॉनॉमिक्स मधली पण डिग्री घेतली, पण ते रिलेट नाही करता येत. सायकोलॉजी अशी टचेबल आहे, सेन्सिटिव्ह, ज्याला समजती सायकोलॉजी तो खूप, म्हणजे फक्त यातून मला पुढे काय घ्यायचंय, डिग्री घ्यायची, करेक्ट. सम काय करायचं नाही, पण ही सायकोलॉजी हा सब्जेक्ट असतो जो स्वतःला अंडरस्टँड करायला इतकी हेल्प करतो. जेव्हा तुम्ही हे लँग्वेज बघता, डेव्हलपमेंट म्हणता, पीआयजीची थेरी आहे, एरिक्सनची थेरी आहे, जेव्हा लहान मुलांची डेव्हलपमेंट होती ना, तुम्ही तुमच्या घरातलं बाळ बघाल आणि ते हळूहळू कसं डेव्हलप होतं हे एक्झॅक्टली सायकोलॉजी सांगते, आणि कळतं आपल्याला तशीच डेव्हलपमेंट होते. करेक्ट मॅम. ही फर्स्ट युनिट मला तुमचं कोणी घेतलं माहित नाही मला, पियाजेची थेरी आहे, सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट, ऑपरेशनल, अगदी अॅक्युरेट दिलेली आहे ही थेरी, की मुलाची पियाजेट यांनी स्वतःच्या मुलांचं नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन केलं आणि कशी डेव्हलपमेंट होती. इतकी सुंदर थेरी आहे, म्हणजे त्याला रिलेट करा तुम्ही, तुम्हाला पिटपॅट करण्याची गरजच नाही पडत. ठीक आहे, ओके चलो. चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. हा, आता डेव्हलपमेंट स्टेज आहेत, की इन्फॅन्सी आणि अर्ली चाइल्डहुड मध्ये डेव्हलपमेंट कशी होती. प्री लँग्विस्टिक स्टेज, दिस स्टेज ऑकर्स फ्रॉम द बर्थ टू अराउंड 6 months. In fact, produces sound like cooing, bubbling. These early vocalization are crucial for the development of phonological awareness. लहान मूल जेव्हा 6 महिन्याचं असतं तर तो वेगवेगळे साऊंड काढतो, वर्ड नाही येत त्याचं, मम, आ, म्हणजे असे जे कोईंग वर्ड्स असतात तर ते फक्त साऊंड क्रिएट करतात, म्हणजे त्याला मिनिंग नसते, वॉवल्स असतात, कॉन्स्टंट साऊंड असतो, ग गा व असे जे वर्ड्स निघतात त्याला प्री लिंग्विस्टिक स्टेज म्हटलं गेलेलं आहे, 6 months पर्यंत. नंतर येतं बिटवीन 12 to 18 months, चिल्ड्रन बिगिन्स टू यूज अ सिंगल वर्ड, फॉर एक्झाम्पल मिल्क, डॉग, टू रिप्रेझेंट एंटायर सेंटेन्स ऑफ ऑर आयडिया. मम्मा, म्हणजे त्याच्या मम्मीला तो शोधतोय, तो नाहीये, तर मम्मा त्याच्यावरनं कळतं की तो मम्मीला शोधतोय त्याच्या, की कुठे आहे ती, किंवा बॉटल, बॉटल म्हणजे दुधाची बॉटल हवी, अशा पद्धतीचं, म्हणजे वन वर्डनी तो पूर्ण त्याचं मिनिंग सांगतोय. बाबा, पापा, मामा, फोन, डॉगी, स्मॉलेस्ट मिनिंग, युनिट ऑफ स्पीच, त्याला मॉर्फिन्स पण म्हटलं जातं. ओके, मग येतं टू वर्ड्स स्टेज कधी येते, फ्रॉम द अबाउट 18 to 24 months.
Children start combining two words to form a simple sentence. For example, want cookie, big truck. These stages marks the beginning of the syntax development. मी ह्याच्यात आणखीन एक ऍड करू इच्छिते, इथे दिलेले नाहीये पण तुमच्या माहितीसाठी मी सांगू शकते की ह्याला हॉलो फ्रेज म्हणून पण या स्टेजला म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं, मॉर्फिन अँड सिंगल वर्ड डिनोट्स द मीनिंग ऑफ फुल सेंटेन्स. सिमॅटिक्स बिगिन, सिमॅटिकचं जे असतं म्हणजे अर्थ सुरू होतो इथे. ह्याच्यामध्ये काय होतं, हॉलो फ्रेज म्हटली जाते सेकंड वर्डच्या ह्यात, आणि त्याला अंडर एक्सटेन्शन आणि ओव्हर एक्सटेन्शन हे दोन पार्ट येतात. अंडर एक्सटेन्शन म्हणजे काय, तो माझा डॉगी हाच डॉगी, अदर्स डॉगी आर नॉट अ डॉगी, म्हणजे त्याच्या घरात जो आहे तोच डॉगी. माझी मम्मा तीच मम्मा आहे, दुसरं कोणाला मम्मा म्हणायचं नाही. आणि ओव्हर एक्सटेन्शन म्हणजे काय, की सगळ्या मम्मी सारख्या दिसणाऱ्या सगळ्या लेडीजला तो मम्मा म्हणणार किंवा आई म्हणणार. तो हॉलो फ्रेज ही टू वर्डच्या स्टेज मध्ये. जनरल नॉलेज तुम्हाला लागलं तर यूज करा, राईट डाऊन करा, कारण की हे या बुक मध्ये नाही म्हणून मी एक्सटर्नल ऍड केलेले जे आहे. त्याच्यानंतर आहे अर्ली मल्टीवर्ड स्टेज, अराउंड 24 to 30 months. Children begin use 3 or more words in sentence. I want to play outside. They start to grasp more complex grammatical structure. ते ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर अक्वायर करायला लागतात. त्यानंतर लॅटर multi-word stage. From about 30 months onward, children's sentence become more complex and include various grammatical elements like plurals, past tense, and conjunction. They develop more sophisticated language skill and understanding. Preschool and school age. Complex sentence and vocabulary expansion. Between the age 3 and 7, children continue to refine their use of syntax and vocabulary. सेंटेन्स काही चुकतील, काही बनवतील, जेव्हा ते प्रॅक्टिस करतात तसं त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाते. मेटा लिंग्विस्टिक अवेअरनेस. एज बाय एज 7 and beyond, children develop meta linguistic awareness, understand language as an abstract system. म्हणजे abstract meaning जसे शॉर्टकट्स वापरू शकतात. They start to grasp concept. मेटाफॉर म्हणजे काही विशेषण, कशाला काही म्हटलं जातं हे शॉर्ट मध्ये. गुड बॉय, गुड बॉयचं मिनिंग काय ते समजतं त्याला, मेटा कॉग्निशन करू शकतो तो, की चांगला मुलगा जे चांगलं काम करेल त्याला गुड बॉय म्हटलं जातं. सेकंड आहे फर्स्ट लँग्वेज ऍक्विजिशन, कसं केलं जातं. First language acquisition refers to the process through which infant and young children learn their native languages naturally without a formal instruction. This process is largely subconscious and influenced by the interaction with the caregivers and the environment. म्हणजे environment मधून पण शिकलं जातं. आता लँग्वेज लॅड म्हणून म्हटलं गेलेलं आहे, लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस म्हटलं गेलेलं आहे, त्याचा फुल फॉर्म असा आहे. तर नॉम चॉम्स्की यांचं म्हणणं आहे की ऍक्च्युली एक एक्सपेरिमेंट म्हणण्यापेक्षा एक स्टोरी सांगितली होती आम्हाला जेव्हा ही लँग्वेज हे थेरी शिकवली गेली होती नॉम चॉम्स्कीची, की एका म्हणजे फॅमिलीमध्ये 9 वर्षापर्यंत एका मुलीला खुर्चीला बांधून ठेवलं होतं, 9 years. तिच्या पप्पांनी का काय सायकोटिक असू शकतात. आणि नंतर जेव्हा फाइंड आउट झालं, पोलिसांनी तिला रिलीफ केलं आणि तेव्हा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ह्या कोणी त्यांना तिला बोलता येत नव्हतं, मग शिकवण्याचा प्रयत्न केला 9 yearsच्या मुलीला, पण ती मुलगी पूर्ण सेंटेन्स बोलू शकली नाही. तर त्यावरनं असं कन्क्लुजन निघालं की एक वेळ असते, त्या वेळेमध्ये ते ऍक्विजिशन त्यांचं होतं, त्याला नेटिव्हिस्ट म्हटलं गेलेलं आहे, इनेट मेकॅनिझम असतं. The nativist perspective suggests that human born with an innate language acquisition device. म्हणजे ह्युमन जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ती ऍबिलिटी असते लँग्वेज शिकण्याची.
that facilitates the learning of language. This idea is supported by the universal grammar theory proposed by Noam Chomsky. कळतंय? येस मॅम. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला विचारावं की फक्त तेच रिझन असू शकतं. ते ज्या मुलीला जन्मल्यापासूनच एका चेअरला बांधून ठेवलं होतं, तर कोणकोणते फॅक्टर्स तिच्या तिच्या डेव्हलपमेंटला अफेक्ट केले असते? मॅम, एक तर एन्व्हायरमेंट, की ती कुठं आहे, बंदिस्त जागेत आहे, अंधार कोठडीत आहे, त्या गोष्टी पण. आणि तिच्याशी जर कोणी कम्युनिकेटच नसतील करत, तर तिला सोशल लँग्वेज लर्निंग हा, होणार नाही. म्हणजे तिला काहीच नाही ना, स्कोपच नाहीये काही नवीन घ्यायला. ती कदाचित एका तिला अंधारात, न्यूट्रिशन्स पण नाही मिळणार, जेवण तिला व्यवस्थित दिलं गेलंय की नाही. म्हणजे तिची फिजिकल डेव्हलपमेंट पण अशी कमकुवत असणार, की ज्याच्यामुळे तिला ते उत्साह पण नसेल काही शिकण्यात. आणि जो व्यक्ती तिला तिथे बांधून ठेवतो तो तिच्याशी काहीच बोलत नसेल, किंवा कधी अब्युझिव्ह पण होत असेल, मारत असेल किंवा ओरडत असेल. करेक्ट. एक्झॅक्टली. पण लँग्वेज बॅरियर असल्यामुळे, म्हणजे तिचं तोंड जर बंद असेल तर ती रिॲक्ट सुद्धा करू शकत नसेल. बऱ्याच गुड. काही पॉसिबिलिटीज आहेत ना, की ती कुठल्या कंडिशनला आहे, कुठे आहे, त्यातनं ती काय बघते. जर तिला शेजार पाजार फक्त काळोख दिसत असेल एक लॉंग टर्म पर्यंत, तर तिच्यात ती नेगेटिव्हिटी असणार आणि ती ब्लँक असणार आहे, कारण काही घेतलंच जात नाहीये शेजार एक्झॅक्ट. पाजारातनं. गुड तर गुड मॅडम. तिला ते कळणारच नाही ना, की काय आहे ते. तिला फक्त म्हणजे अंधार हीच एक थोडंसं गोष्ट तिच्या डोक्यात असणार आहे. तर त्या 9 मंथ म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एक ठराविक एज मध्ये लँग्वेज ऍक्वायझिशन होऊ शकते, असं त्यांची थेरी सांगते. पण काही ह्यांनी करेक्ट. दुसरे दुसरे पण व्ह्यूज, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह मांडले. इंटरॅक्शन अप्रोच. दिस अप्रोच emphasize the role of social interaction in language development. It poses that language learning is a result of the interplay between the innate ability and environmental input. म्हणजे आपल्यामध्ये ती इनेट आहे ऍबिलिटी लँग्वेज शिकण्याची, पण त्याच्यासोबत इन्व्हायरमेंटल इनपुट्स पण पाहिजे. जर त्या बाळाशी कोण बोलतोय सातत्याने, तो अवतीभोवती बघतोय की हाऊ टू कम्युनिकेट, हाऊ टू टॉक, या सर्व जेव्हा शिकतो, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी इंटरॅक्शन होत असते. वेगोट्स्कीनी जे आहेत त्यांनी हे मत मांडलं त्यांच्या थेरीतून. झोनल जेपीडी म्हणून त्यांची एक थेरी आहे की मोस्ट नॉलेजेबल पर्सन जेव्हा स्किल देतात आणि मग समोरचा घेतो, तो शिकतो, आणि ह्या इंटरॅक्शन मध्ये त्यांची डेव्हलपमेंट होते. सोशल डेव्हलपमेंट म्हणून थेरी आहे त्यांची. नंतर क्रिटिकल पिरियड हायपोथिसिस, ह्याच्यामध्ये काय सांगितलं की सुरुवातीचा एक ठराविक पिरियड असतो. तुम्ही कार्टूनच्या ह्याच्यात ते टॉम अँड जेरी बघितलंय का? तर एक डकचं का मला वाटतं डायनासॉरचं का काय एग असतं आणि त्याच्यातून फुटून बेबी बाहेर येतं आणि ते पहिले टॉमला बघतं, आठवतंय? आणि त्याला वाटतं की टॉम हाच त्याची मम्मी. तर जन्मल्यानंतर म्हणजे तो क्रिटिकल पिरियड हायपोथिसिस. तर क्रिटिकल पिरियड हा अॅनिमल साठी असतो आणि सेन्सिटिव्ह पिरियड हा ह्युमन साठी असतो. सेन्सिटिव्ह पिरियड मध्ये अप टू 5 to 6 years, इफ द चाइल्ड इज नॉट एक्सपोज टू लँग्वेज, दे विल नॉट बी एबल टू लर्न लॅट. जे मी तुम्हाला स्टोरी सांगितली ज्या मुलीची, तर त्या थेरी मधूनच हे निघालं, हे कन्क्लुजन निघालं की अप टू 5 to 6 years, इफ द चाइल्ड इज नॉट एक्सपोज टू लँग्वेज, दे विल नॉट एबल टू लर्न लँग्वेज. आता सेकंड लँग्वेज ऍक्विजिशन मध्ये काय सांगितलंय? Similar to first language acquisition, second language learners go through a stages of language development. These stages can be include initial silent period, gradual speech emergence, and eventual fluency. Factor influence second language acquisition: age, exposure and practice, motivation and attitude.
म्हणजे लहान मूल जर बोलत असेल आणि त्याला जर मोटिवेट केलं तर तो आणखी ग्रास्प करण्याचा प्रयत्न करेल. अरे मी बोललो तर मम्मानी पप्पानी जे पण अरे वा हे येतं, हे मोटिवेट केलं तर ते मूल अजून ते ऍटिट्यूड एक्सेप्ट करतं आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. लर्निंग एन्व्हायरमेंट, द कॉन्टेक्स्ट इन विच लँग्वेज इज लर्न affect the pace and effectiveness of acquisition. नंतर theories, input hypothesis स्टीफन्स यांनी दिलेली आहे. सजेस्ट द कॉम्प्रिहेन्सेबल इनपुट is essential for language acquisition. Interaction hypothesis emphasize the role of interaction and communication in language learning, arguing that negotiating meaning and feedback contribute to language development. हे बघा, सोशल कल्चर थेरी लिओ वेगोत्स्कीची focuses on the role of social interaction and the culture context in language learning, highlighting and the importance of collaborative learning and scaffolding. Scaffolding माहिती आहे का तुम्हाला कोणाला? आवाज येतोय? सगळ्यांनी इनपुट्स द्या प्लीज. येस मॅडम, आवाज येतोय. Scaffolding, have you any idea what is scaffolding? नाही मॅडम, नाही माहिती. हा, तर लिओ वेगोत्स्कींनी काय सांगितलंय की आपल्यापेक्षा जे नॉलेजेबल आहेत, बघा सुरुवातीला प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केले असतं. जेव्हा लहान असतो आपल्याला चॉकलेट हवं असतं तर आपली मम्मा डॅडी जे पण असतील ते काय करतात, पैसे देतात आणि चॉकलेट देतात आपल्या हातात. मग दुसऱ्यांदा काय म्हणतात की शॉपच्या थोडं बाहेर थांबतील, हे घे पैसे आणि तू चॉकलेट घे त्याच्यात. हे हळूहळू शिकवलं जातं. आणि मग नंतर ना घरात जवळचं शॉप वगैरे असेल तर आपण पैसे देतो, जा तू हे चॉकलेट घेऊन. मग त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मग त्याचे काही सिबलिंग्स असतील काही, तर मग ते आपण त्यांना म्हणणार की धर हे पैसे आणि तूही घे आणि तुझ्या फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड्स किंवा तुझी जी सिबलिंग्स आहेत, भावंड आहेत, त्यांच्यासाठी पण खरेदी. काय केलं आपण, हळूहळू तो सपोर्ट म्हणजे त्याला पहिला सपोर्ट दिला ते शिकण्यासाठी आणि नंतर हळूहळू तो सपोर्ट काढून घेतला. जसं सायकलिंग शिकताना किंवा एखादी गाडी ड्राईव्ह करताना काय केलं जातं, पहिलं सपोर्ट दिला जातो आणि तो स्लोली कमी केला जातो. त्याला स्कॅफोल्डिंग म्हटलं जातं. गॉट इट? येस मॅम. म्हणजे आधी शिकवून मग त्यात त्यांना कॉन्फिडेंट करणं, म्हणजे ते स्किल त्यांना चांगल्या प्रकारे यायला पाहिजे तिथपर्यंत, तोपर्यंत हेल्प करायची. नंतर लेट देम डू इट ऑन देअर ओन. येस, एक्झॅक्टली. ओके, दॅट इज अ स्कॅफोल्डिंग. आणि हे लिओ वेगोत्स्कींनी सांगितलं की सोशल इंटरॅक्शन होतं आणि मोस्ट नॉलेजेबल पर्सन कडनं ते हँडओव्हर होतं. करेक्ट. झोनल प्रॉक्सिमल इफेक्ट असं त्याचं हे आहे. आता नेटिव्हिस्ट थेरी मी तुम्हाला सांगितलं की इनेट असतं. म्हणजे ह्युमन जेव्हा बॉर्न होतो त्याच्यामध्ये इनेटच कॅपॅसिटी असते ज्याच्यामुळे तो लँग्वेज लर्न करतो, असं नॉर्म चॉम्स्कीचं म्हणणं होतं. युनिव्हर्सल ग्रामर असतं, लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइसेस असतात, क्रिटिकल पिरियड असतो, पॉवर्टी ऑफ स्टिम्युलस की द पॉवर्टी ऑफ स्टिम्युलस आर्ग्युमेंट स्टेट्स दॅट द लिंग्विस्टिक इनपुट children receive is often insufficient for them to learn complex grammatical rules solely through a imitation and practice. Imitation and practice hote. Despite this, children typically acquire language with ease and proficiency. This concept supports the idea that the ability to learn language is not entirely depend on environmental input but is guided by innate cognitive structure. म्हणजे तुमच्याकडे कॉग्नेटिव्ह इनेट स्ट्रक्चर असतं, त्याला हेल्प कशाची मिळते, इन्व्हायरमेंटची भेटते. जर तुम्ही कोणाला बोलतानाच पाहिलं नाही, तुम्ही बॉर्न झाला आणि तुमची डेव्हलपमेंट झाली पण तुमच्या इन्व्हायरमेंट मध्ये सराउंडिंग मध्ये कोणी बोललंच नाही, कोणतीच लँग्वेज बोलले नाही, तर ते मूल शिकेल का? एक्सक्यूज मी मॅम, हा बोला. पण आता रिसेंटली काही म्हणजे काही गोष्टी अशा निदर्शनात आल्यात की जर बाळ पोटात असताना आईला काही ट्रॉमा असेल किंवा काही थोडी डेफिशियन्सी असेल तरी सुद्धा जन्माला आलेलं मूल लवकर बोलायला शिकत नाही, आसपास किती बोलणारे असले तरी. मग
एक मिनिट, मी आता तुम्हाला अर्धवट सांगितलं ते तुम्हाला सांगते. इन्व्हायरमेंटचं तर आहे, त्याच्याच अपोजिट हे केलं की इन्व्हायरमेंट मध्ये सगळे बोलणारे चालणारे, पण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये बायोलॉजिकल काही डिफेक्ट असेल तर त्याचा इम्पॅक्ट होईल का? जेव्हा खूप साऱ्या मुलांना बोलता ऐकू येत नाही, जर स्ट्रक्चरच त्याचं वेल डेव्हलप नसेल, लँग्वेज अक्वेरिंग डिव्हाइस ओके. जे पण आहे, जे जर फॉल्टी असेल तर इन्व्हायरमेंटचा काय यूज होईल का? नाही. एक्झॅक्टली हेच सांगितलंय की स्टिम्युलस आणि त्याचबरोबर इनेट ह्या पण गोष्टी अं, पाहिजे. हा म्हणजे कसं मी का म्हणत होते, कारण माझीच फ्रेंड आहे, तिचं जे सेकंड बॉर्न बेबी होतं ना, ते म्हणजे खूप गॅपनी आफ्टर 14 इयर्स तिला सेकंड बेबी झाला. पण ते बाळ म्हणजे ती इतकी टॉकेटिव्ह आहे माझी फ्रेंड. घरात एवढी लोक आहेत, म्हणजे जॉईंट फॅमिली, आजी आजोबा सगळे असतानाही ते मूल आहे ना, फक्त जास्त काही हवं असेल तर नाही तर रडणं, फक्त एवढ्याच दोन गोष्टी त्या मुलांनी 2.5-3 वर्षाचा होऊसपर्यंत ते बोलतच नव्हता तो. म्हणजे हेल्दी वगैरे त्यांनी सगळं दाखवलं व्यवस्थित का? होतं. हो, मग त्याने त्यांनी ते दाखवलं स्पीच का? थेरपी आहे. हां, तिला ते थोडंसं म्हणजे ते बाळ पोटात असताना काही तिला डेफिशियन्सी होती किंवा काय ट्रॉमा होता तिचा. हम्म. तर तिने ते सगळं क्लिअर केल्यानंतर असं कळलं, की त्याच्यामुळे ते कुठेतरी ते इम्पॅक्ट होऊन ते बाळ लवकर हे म्हणजे ते बोलायला घाबरायचं म्हणजे असं. त्याच्यामुळे त्याने ते एक्सेप्टच नाही केले. लँग्वेज पण नाही एक्सेप्ट केली, लर्निंग पण एक्सेप्ट नाही केली, काही बोलायला सांगितलं तर. हळू जसा तो कॉन्फिडंट झाला ना, की त्याला स्वतःला हम्म. चालता येतंय, उतरता येतंय किंवा स्वतःच्या गोष्टी स्वतःला करता येतायत. ठीक आहे. त्या प्रोसिजरला जेव्हा ते बाळ आलं, तेव्हा हम्म. देन ही स्टार्टेड टॉकिंग. तर त्यांनी अं, त्याला स्पीच थेरपीला पण टाकलं होतं. तर म्हणून मी विचारलं, हम्म. की असं होतं ना बरेचदा, कारण होतं कारण की आता डेव्हलपमेंटल जे डिसीज आहेत, तर आपल्या हम्म, जे हम्म, 23 क्रोमोझोम असतात, पेअर्स असतात, हम्म, तर तर त्या पेअर्स मध्ये जे 23 पेअर्स असतात, त्यात डाऊन सिंड्रोम 21 क्रोमोझोमची डुप्लिकेशन होतं. कधी हम्म, कधी हम्म, मेल कडनं येणारे XY च्या ऐवजी XY तर येतं पण डबल X येतो. हम्म, हम्म, हम्म. नंतर काही वेळेस फ्रॅजिल एक्स असतो, म्हणजे जो एक्स स्त्रीकडनं येतो किंवा जो पुरुषाकडनं येतो तो एकदम नाजूक असतो, ब्रेकडाऊन असतो, त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे काही जेनेटिक्स असतात करेक्ट. आणि काही काही जेव्हा कन्सिव्ह केलं जातं हम्म. स्त्रीच्या ह्याच्यामध्ये, ओव्हरीज मध्ये, तर त्याच्यामध्ये पण डॅमेजेस होऊ शकतात. त्याच्यानंतर काही हे ड्रग घेतले जातात किंवा कोण स्मोकिंग करतं किंवा ड्रिंक करतं, करेक्ट. ह्याचाही इफेक्ट डेव्हलपमेंट मध्ये होतो. कारण त्या कन्सेप्शनला ऑक्सिजनची नीड असते, एक्स्ट्रा करेक्ट. ऑक्सिजन, आणि करेक्ट. मग त्या ऑक्सिजन बाळाला मिळत नाही. त्यानंतर काय आताच्या रिसेंटली काय होतंय की लेट मॅरेज करतात, त्याच्यानंतर लेट प्रेग्नन्सी ठेवतात. तोपर्यंत लेडीजच्या ह्याच्यामधले समजा किंवा पुरुषामधले पण जे स्पर्म म्हणा किंवा बेबीच्या डेव्हलपमेंटसाठी ती जी स्ट्रेंथ लागते ती कमी होऊन जाते, कॉम्प्लिकेशन्स वाढून जातात. करेक्ट. ह्या करेक्ट. सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात बाळाला. म्हणजे आजच्या येस. घडीला एक फुलफिल म्हणजे व्यवस्थित हेल्दी बेबी जन्म घेणं ही खूप मोठे चॅलेंजेस. आपली करेक्ट. लाईफस्टाईल, करेक्ट. हो. आपलं थँक लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेलं आहे आणि त्याचा खरंच ना. इम्पॅक्ट येणाऱ्या जनरेशनवर होत आहे. येस. त्यामुळे मी म्हणते सायकोलॉजी शिका. सायकोलॉजीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह होईल ना होईल माहिती नाही, पण ऍटलिस्ट आपल्याला नॉलेज आल्यामुळे आपण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना, जे न्यू जनरेशन आहे त्यांना आपण गाईड करू शकतो. करेक्ट. थँक्यू थँक्यू. मॅम. मॅडम बोलू शकता? हो नक्की सर, बोला ना. हा. ते आत्ता त्यांनी जो रिअल लाईफ एक्झाम्पल सांगितलं ना, दॅट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग. फक्त त्याच्यामध्ये मला एकच असं महत्वाचा एक डिफरन्स असा सांगायचा आहे की हम्म. त्याच्यामध्ये जो न्यूरो कॉग्नेटिव्ह किंवा जो बायोलॉजिकल आस्पेक्ट आहे, हम्म. तो दॅट इज व्हॉट कम अंडर सायकॅट्री. आत्ता आपण जे कॉग्नेटिव्हच्या अंडर जे शिकतोय, तो की न्यूरो. तो दॅट इज व्हॉट आवर एरिया ऑफ इंटरेस्ट. म्हणजे आता जे तुम्ही आजचं मला तुमचं सेशन का आवडलं, की तुम्ही ज्या इंटरॅक्टिव्ह पद्धतीने घेताय ना,
दॅट इज रिअली वेल अप्रिशिएटेड. म्हणजे फार कनेक्ट होतंय ते आणि बरं वाटतंय. त्याच्यामुळं हा डिफरन्स जो आहे ना, हा डिफरन्स आत्ताच्या हम्म, ह्याच्यात महत्वाचा आहे. म्हणजे मगाचं जे तुम्ही उदाहरण दिलं ना, की ते हम्म, 5-6 वर्षाच्या मुलीला बोलून दिलं नाही आणि मग त्या हम्म. बांधून ठेवलं. तर तो लँग्वेज डेव्हलपमेंट आणि ट्रान्सफॉर्मेशन मधला कॉग्निटिव्ह याच्यामधला एक तो माइलस्टोन समजला जातो, की ज्याच्यामुळं लँग्वेज आणि डेव्हलपमेंट ह्याच्यावर एक वेगळा युटर्न मिळाला. तर त्याच्यातलं म्हणजे कमिंग बॅक टू द पॉइंट की जे बायोलॉजिकल आस्पेक्ट आहेत दॅट इज वन येस. फॅक्टर, आणि आत्ता जे आपण शिकतोय ते कॉग्निटिव्ह. ओके. येस. तर त्या कॉग्निटिव्ह मध्ये आता जे नोम चोक्सी आणि त्या ज्या आपल्याला ज्या 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 थेरी शिकायच्या आहेत किंवा जे समजून घ्यायचंय, तो दॅट इज व्हॉट वी कॅन अंडरस्टँड थ्रू सायकोलॉजी. ओके. द येस सर, बायोलॉजिकल एक्झॅक्टली. फॅक्टर इट कम्स अंडर द सायकॅट्री. त्याच्यामुळे त्या कॉम्प्लिकेशन्स आपल्याला सगळ्याच आत्ता लक्षात येतीलच असं नाही, बट व्हॉट वी कॅन अंडरस्टँड इज द कॉग्निटिव्ह आस्पेक्ट. क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये हा पण पार्ट खूप डीपली सांगितला जातो. म्हणजे करेक्ट. माझ्या आता रिसेंटली स्टडी चाललेले आहेत, त्यामुळे मे बी मी तुम्हाला जास्त इनपुट देऊ शकते. माझ्या नेटच्या हे चालू आहेत. तो सो इतकं डीपली आणि इतकं इंटरेस्टिंग आहे ना सर, की म्हणजे बायोलॉजिकल म्हणजे फक्त ब्रेनशी रिलेटेड आपल्या किती साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांवर होत असतो. आपल्याला आपल्यामध्ये काय होतंय, कशामुळे हे घडतंय, समोरचा असा का वागतो, कशामुळे घडते. सायकोलॉजी शिकल्यानंतर आपण दुसऱ्याचं मन नाही वाचू शकत, आपण आपल्या इमोशन्स नाही हे करू शकत. आपल्याला ऍटलिस्ट एवढं कळतं की हे इमोशन्स कशामुळे. आपल्याला हे ज्ञान होतं की हे इमोशन्स सप्रेस करणं चुकीचं आहे, एक्सप्रेस केलं पाहिजे. तर हाऊ टू कंट्रोल अवर इमोशन्स हे समजतं. आणि हे इतकं इम्पॉर्टंट आहे. मी म्हणते ज्याला सायकोलॉजी समजली आहे ना, म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगते की स्वतःच्या लाईफ मध्ये चेंज होतात, आपल्या इंटरॅक्शन मध्ये चेंज होतात, आपल्या रिलेशनशिप मध्ये चेंजेस होतात. आपण आपल्या मुलांना समजून घेऊ शकतो. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की खूप ड्रिंक करणारे असतात, हे करतात, आपण त्यांच्या पूर्ण फॅमिलीला हे करतो. पण एखाद्या मुलाच्या डेव्हलपमेंटला फक्त त्याची फॅमिली, त्याचे आई वडीलच रिस्पॉन्सिबल नसतात. त्याचं इन्व्हॉल्वमेंट, त्याचे इंटरनल जे बायोलॉजिकल त्याचे जेनेटिक्स आहे, या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट असतो. पण आपण काय करतो, आपण सोशली एक्सेप्टन्स करत नाही. त्या फॅमिलीला हेल्पची गरज असते, सोशल सपोर्ट. आपण ना त्यांना वाईट टाकून देतो. कोणी ड्रग घेतोय, हे घेतो, पण त्याच्या मागे बरीच काही कारण असतात, खूप सारे. आपण कंपॅरिझन करतो, आपल्या मुलांचंच कंपॅरिझन करतो, पण कोणतंच मूल सेम नसतं. बायोलॉजिकल पण सेम नसतं, त्याला जी इन्व्हॉर्मेंट मिळते ती पण सेम नसतं. एक हुशार आहे, एक कमी. इंटेलिजन्स म्हणजे फक्त एकाच प्रकारचं असू शकत नाही. प्रत्येकात वेगवेगळ्या वेगवेगळ्या सिच्युएशनला तो. त्यामुळे एक्सेप्टन्स असला पाहिजे. युनिक आहे प्रत्येक जण, त्याच्या मागचं बियॉन्ड त्याचं सिच्युएशन वेगळी आहे, त्याचं इन्व्हॉर्मेंट वेगळं आहे. त्यामुळे तर म्हणजे सायकोलॉजीशी रिलेटेड जे मी आतापर्यंत शिकले, तर मी स्वतःचे विचार खूप बदलू शकते. आणि इवन जे मॅम आपण जेव्हा आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये सोडा, पण इवन आपण जेव्हा लग्न होऊन येतो, आपण ना आपला म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांकडे वेगळा असतो. आपण दुसऱ्यांचे काही अनुभव बघितलेले असतात. बट वेन यू लर्न सायकोलॉजी, यू नो द हाऊ टू बिहेव, यू नो हाऊ टू एक्सेप्ट द थिंग्स, अँड समोरचा असा वागतोय तर आपण त्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा विचार करायचं शिकतो बरेच वेळा. की समोरचा रागवलाय तर का रागवलाय, बहुतेक आपलं हे असं झालं असेल, त्याच्या दृष्टिकोनातनं हे व्यवस्थित नसेल म्हणून बोलला असेल. हा पण एक नवीन ऍस्पेक्ट येतो आपल्याकडे, आणि तो राग यायचा जो असतो ना, तो येत नाही. एक्झॅक्टली. कॉग्निटिव्ह थेरपी काय सांगते आपल्याला, तेच आहे की तुमची थिंकिंग काय, थिंकिंग पॅटर्न काय, त्याचा इम्पॅक्ट काय होत असतो, त्याचे कॉन्सिक्वेन्स काय असतात. जर मी तुम्हाला सजेस्ट करे आरईबीटीचं अल्बर्ट एलिस, बेस्ट बुक, वाचा ओके. तुम्ही. मराठी आहे, इंग्लिश आहे, बेस्ट बुक आहे त्यांचं आरईबीटीचं. म्हणजे त्यांची स्वतःची जी बायोग्राफी आहे ना, खूप काही देऊन जाते, काहीतरी इन्स्पायर करते, खूप सुंदर आहे. शिवाय मन कल्लोळ का काय काय त्यांचे खूप सारे बुक्स आहे. मी त्याचे ऑथरचं हे नाव विसरले. मन कल्लोळ म्हणून आहे त्यांचे पार्ट्स आहेत. अच्युत गोडबोले मॅडम ते. अच्युत गोडबोले, एक्झॅक्टली.
खूप सुंदर आहेत त्यांच्या. म्हणजे ज्यांना मराठीतून हवंय, ज्यांचा बेस नाहीये, तो बेस वाचा. त्यांनी एक्झाम्पल्स पण सुरेख दिले. एकदम तुम्हाला कळते सायकोलॉजी. सुंदर बुक्स आहेत, वाचा तुम्ही. म्हणजे फक्त इंटरेस्ट साठी वाचा की काय असतं. बऱ्याच गोष्टी कळतात तुम्हाला त्यात. जेव्हा तुम्ही स्टार्ट करता, मी स्टार्टिंग इवन माझा बेस बॅचलरचा सायकोलॉजी नव्हता. मी पण कोइन्सिडेंटली सायकोलॉजी मध्ये गेले. पण आता जवळजवळ 5-6 आणि मी स्वतः पण मी रिजनल मेंटल हॉस्पिटल येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करते. एका सेंट्रलचा प्रोजेक्ट आहे टेलिमानस म्हणून. सो बऱ्याच गोष्टी सायकोलॉजीच्या सायकॅट्रीमध्ये पाहते. तिथे येणारा पेशंट पाहते, हाऊ ते सफर आणि कशा कशातून ते म्हणजे जीवन जगत असतात. म्हणजे आता पहिलं वाटायचं वेड्यांचं हॉस्पिटल असंच म्हटलं जातं. आणि सुरुवातीपासून असायलम वगैरे, तुम्ही हिस्ट्री जर कधी असं कोणी इंटरेस्टेड असेल तर आपण असं एखादा असंच लेक्चर घेऊन की हिस्ट्री इतकी म्हणजे भयानक आहे आणि त्या हिस्ट्रीतून सायकोलॉजी कशी डेव्हलप झाली. म्हणजे फिलॉसॉफर होते ग्रीकचे, त्यांनी मग हिपोक्रेटस असेल, सॉक्रेटिस, प्लेटो, त्यांच्या पण थेरी एवढ्या इंटरेस्टिंग आहेत. खूप इंटरेस्टिंग. सायकोलॉजी इज अ इंटरेस्टिंग सब्जेक्ट. कुठेही स्टार्ट करा, थेरीज पहा. प्रत्येकाने म्हणजे मानवाच्या ह्युमनच्या प्रत्येक बारीक ना बारीक की राग काय येतोय, लर्निंग कशी होते, अगदी छोट्या छोट्या स्मॉल स्मॉल स्टेप्स वर पण एवढ्या डीपली थेरीज आहेत की आपल्याला देऊन जातात त्या. बरीच इन्फॉर्मेशन देऊन जातात. आणि छान वाटतं जेव्हा आपण बघतो ना, जे कळतंय आपल्याला. म्हणजे ते जेव्हा आपल्याला समजतं अरे हे हे होतं का, तर ते वेगळं देऊन जातं आपल्याला नॉलेज. करेक्ट मॅम. चालेल, आपल्याला लेट होत, आपण पुढे जाऊया. ओके. एक मिनिट. चालेल. तर क्रिटिझम पण झाला नेटिव्हिस्टच्या थेरीमध्ये. ओव्हर इम्फसाइज ऑन इनेट मेकॅनिझम, की त्याच्यावर हे झालं की खूप सारा एम्फसाइज ह्याच्यावर केलेला आहे, इनेटवर केला म्हणतात. नंतर इम्पेरिकल इव्हिडन्स नव्हते त्यांच्याकडे. निग्लेक्ट लर्निंग मेकॅनिझम त्यांनी निग्लेक्ट केला, की जे आपण म्हणतो सोशल लर्निंग होते ते त्यांनी निग्लेक्ट केले. हे त्याचं क्रिटिझम होते. आता बिहेवियरिझमच्या थेरीज, सुंदर थेरीज आहे. बिहेवियरिझमची थेरी ऍक्च्युअली ह्याच्यात बिहेवियरिझम स्टार्ट झालं इव्हानो पावलो थ्रू. 1905 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळाले. ऍक्च्युली ते बायोलॉजिकल स्टडी करत होते. एका कुत्र्याची लाळ, एक डॉग होता आणि फूड दिल्यानंतर त्याचं लाळेचं वगैरे काही असा एक्सपेरिमेंट होता. पण त्याच्यातून त्यांनी लर्निंग, क्लासिकल कंडिशनिंग ही लर्निंग शिकले. की कुत्र्याचं कंडिशनिंग केलं त्यांनी. न्यूट्रल स्टिम्युलस होता घंटी, घंटी वाजवायचे, त्यानंतर जी मीठ पावडर वगैरे ती द्यायची आणि मग मीठ पावडर दिल्यानंतर ती लाळ यायची. पण त्याचं कंडिशनिंग असं झालं की मीठ पावडर देण्याच्या अगोदर बेल जरी वाजवली तरी ती लाळ येत होती. तर असोसिएट लर्निंग झालं त्याचं. SSSS म्हणजे फूड पावडर हा पण एक स्टिम्युलो होता आणि न्यूट्रल स्टिम्युले घंटी होता. ह्याच्याशी कनेक्ट झालं, असोसिएशन होतं. खूपदा आपण नकळत असोसिएशन करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट हे लर्निंग थ्रू शिकवली जाते. तसंच BF स्किनर यांचं काय होतं की रिवॉर्ड आणि पनिशमेंट. जर एखाद्या कामासाठी जर तुम्ही रिवॉर्ड दिलं तर आपण ते रिपीटेड बिहेवियर करतो. आणि ज्या वेळेस एखाद्या गोष्टीसाठी पनिशमेंट दिली जाते त्यावेळेस आपण ते बिहेवियर कमी करतो. त्याला ऑपरंट कंडिशनिंग म्हणतो. नंतर इमिटेशन म्हणजे आपण पाहून करतो एखाद्याचं. की आपण मूव्हीज बघतो, मूव्हीज मध्ये हिरो खूप चांगलं काम केलं एखादं तर मूल पण लगेच ते करण्याचा प्रयत्न करतो. किंवा आपण पण म्हणतो अरे हे गुड बिहेवियर आहे. किंवा घरात मोठ्या भावाला चांगले मार्क्स पडले तर हे आपण पण चांगले मार्क्स, आपल्याला पण हे मिळेल. हे लर्निंग शिकतो आपण, इमिटेशन करतो. किंवा लहान मुलं आपल्या मम्मीचं किंवा आपल्या पप्पांचं इमिटेट करतो. रिइन्फोर्समेंट दिली जाते एखादं बिहेवियर कंटिन्यू होण्यासाठी, रिइन्फोर्समेंट केलं जातं. समजा
जॉबच्या ठिकाणी रेग्युलर म्हणजे लेट न होणाऱ्या एम्प्लॉयला बेस्ट इन टाइम म्हणून पण अवॉर्ड दिलं जातं. तर तेच त्याच्याकडनं म्हणजे ते पाहून इतरही लोक मोटिवेट होतात की इन टाइम आलं पाहिजे, लेट नाही झालं पाहिजे, रिइन्फोर्समेंट केली जाते. एक्सटिंक्शन आणि शेपिंग, एखाद्या चुकीच्या बिहेवियर मध्ये जर मूल खूप तांडव करतंय आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिल्यावर आणखीन तो तांडव करतो, तर आपण एक्सटिंक्शन मग त्याला सपोर्ट करायचा नाही, त्याच्याकडे निग्लेक्ट करायचं की तो तसा करतोय, लक्षात येते की हे चुकीचं वागणूक करतोय, तर त्याला अटेन्शन न देणं म्हणजे आपोआप तो शांत होतो. एखादं मूल सारखंच काहीतरी मागतंय, सारखंच काहीतरी मागतंय, तर आपण जर त्याच्याकडे जर डिस्ट्रॅक्ट केलं किंवा लक्ष दिलं नाही, हा मागू दे, द्यायचं नाही, मग पुढच्या वेळेस लक्षात येईल की प्रत्येकच गोष्ट हट्ट केला तर आपला पूर्ण होणार. त्याला एक्सटिंक्शन म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेपिंग. शेपिंग म्हणजे आपण लहानपणापासून एखादी गोष्ट, टॉयलेट ट्रेडिंग असेल तर बाळाला टॉयलेटचं ट्रेडिंग देताना आपण मोटिवेट करतो, हा गुड गुड, जर आलं की सांगणं, मग त्याला तिथं टॉयलेट पाशी नेणं, मग ते केल्यानंतर म्हणजे प्रत्येक स्टेज वाढली जाते, शेपिंग केलं जातं. मुलांना स्वतःचं अंथरूण उचलणं, मग शाळेत जाताना आंघोळीला जाणं, मग कपडे घालणं, ह्या ज्या शेपिंग म्हणजे एक एक गोष्ट शिकवली जाते आणि नंतर ना मूल स्वतःच त्याला रिइन्फोर्स मिळत जाते, म्हणजे गुड बॉय हे ते म्हणून जेव्हा सकाळची तयारी केली जाते आपोआप शेपिंग होते त्याची. तर प्रत्येक गोष्ट लर्निंग केली जाते. स्ट्रेंथ ऑफ लर्निंग थेरीचं काय म्हणते, इम्फसाइज ऑन इन्व्हायरमेंटल फॅक्टर, म्हणजे आजूबाजूच्या फॅक्टरवर इम्पॅक्ट होतो. इम्पिरिकल इव्हिडन्स म्हणजे इथे तुमच्याकडे इव्हिडन्स आहे, सांगू शकतात की हे प्रूव्ह करू शकतो आपण. बिहेवियर इंटरव्हेन्शन, बिहेवियर प्रिन्सिपल आर effectively in a certain education setting where the structure reinforcement and practices can improve language skill देखील डेव्हलप करू शकतो. लर्निंग थेरी मध्ये की ज्या ज्या टाईपचं लर्निंग होतं, ह्या लर्निंगच्या टाईप मध्ये आपली लँग्वेज देखील लर्न होते, हे ह्यांना सांगायचं. या थेरी सगळ्याच ठिकाणी अप्लाय होतात. ते याच्यावर पण क्रिटिझम झाला की यांनी एक्सटर्नल फॅक्टरवर इम्पोज केलं जास्त. लॅक ऑफ एक्सप्लेनेशन ऑफ लँग्वेज क्रिएटिव्हिटी, निग्लेक्ट ऑफ कॉग्नेटिव्ह प्रोसेस. यांनी काय केलं, यांनी फक्त जे ऑब्झर्वेबल आहे बिहेवियर त्याविषयी माहिती दिली, पण त्याच्यासोबत कॉग्नेटिव्ह काहीतरी प्रोसेस डोक्यात चालू होती आपल्या ब्रेनमध्ये, ह्याच्याकडे त्याने निग्लेक्ट केलं. लिमिटेड स्कोप होता. आता लिओ वेगोट्स्कीची थेरी सांगितली, जशी मी सांगितली होती तुम्हाला, की त्यांनी सांगितलं की इंटरॅक्शन होतं, म्हणजे इनेट पण आणि इन्व्हायरमेंटल पण. Leo Vygotsky, a key figure of interaction theories, Vygotsky focus on a social and culture context of language development. Bernard extended Leo Vygotsky's ideas and introduced the concept related to how social interaction support language learning. Social support मिळतो, सोशल इंटरॅक्शन हा आहे इथे पण. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट जी तुम्हाला सांगितली, स्कॅफोल्डिंग जी मी डिस्कस केली तुमच्याशी, हे सगळे हे पॉइंट्स टू पॉइंट्स लक्षात ठेवा की यात तुम्हाला काय सांगायचं. मेन जो इसेन्स आहे ना तो लक्षात ठेवा, आणि जेव्हा पण क्वेश्चन आन्सर होतात त्यावेळेस तुम्हाला काय त्या थेरीतून त्या कन्सेप्ट मधून जे पण समजलंय ते लिहा, ते राईट डाऊन करा आणि त्याच्यानंतर एक एक्झाम्पल द्या. स्ट्रेंथ ऑफ इंटरॅक्शन थेरीज emphasize on social context, integration of cognitive and social factor and practical implication. ओव्हर इम्फसाइज ऑन सोशल फॅक्टर म्हणजे प्रत्येक थेरीने एकाने इनेटवर जोर दिला, एकाने इन्व्हायरमेंटलवर जोर दिला, ह्या थेरीने मात्र दोन्हींना हे केलेलं आहे. लँग्वेज प्रोसेसिंग अँड प्रोडक्शन. मग आता आहे की लँग्वेज, आता कॉग्नेटिव्ह फॅक्टर तुम्हाला इथं डिस्कस केलंय की ऑडिटरी जे ऐकतो, जे वर्ड रेकग्नायझेशन करतो, सेंटेन्स पॅराफ्रेजिंग करतो, सिमॅटिक प्रोसेसिंग करतो, प्रॅग्मॅटिक म्हणजे जे पण रूल्स रेग्युलेशन आपण लावतो की रिक्वेस्ट कशी दिली पाहिजे, ऑर्डर कशी दिली पाहिजे, ह्या सगळ्याचं इंटिग्रेशन होतं. मग हे कशामुळे होतं, तर ह्याला बायोलॉजिकल बेस काय, तर न्यूरल मेकॅनिझम आहे. आपल्या फ्रंटल म्हणलं, तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की 4 लोब्स आहेत आपले, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपेटल लोब आणि टेम्पोरल लोब.
तर ब्रोकाज एरिया आणि वर्निकेज एरिया. आता ब्रोकाज एरिया हा पार्ट आपल्याला वर्ड प्रोडक्शन आणि ऑर्गनायझेशन हा पार्ट ब्रोका एरिया करतो. वर्निका एरिया का करतो? अंडरस्टँडिंग. जे मी बोलते तुम्हाला अंडरस्टँड कुठं होतं? तर टेम्पोरल लोब मध्ये लेफ्ट साइडला जी वर्निका एरिया, तिथे आपल्याला जे मेकॅनिझम आहे त्याच्यामुळे आपण लँग्वेज अंडरस्टँड करतो. आणि ब्रोका एरियामुळे आपण स्पीच प्रोडक्शन करतो. जर ब्रोका एरियामध्ये जर डॅमेज झालं तर आपण बोलू शकत नाही. आणि जर वर्निका एरियामध्ये डॅमेज झालं तर आपण अंडरस्टँड करू शकत नाही. जर अंडरस्टँडच केलं नाही तर आपण बोलतो पण इनरिलेव्हंट बोलतो. त्याला वर्ड सॅलेड म्हटलं जातं. आणि एक्सक्यूज मी मॅम, त्याला हा बोला. मग जेव्हा पेशंट म्हणजे जे डिमेन्शियाचे पेशंट असतात, मग त्यांना हा प्रॉब्लेम याच्यामुळे असतो का, की दे डोंट अंडरस्टँड किंवा फॉरगेटफुलनेस त्यांचा वाढलेला असतो, त्याच्यामुळे त्यांचे काही गोष्टी पण त्यांना कळत नाहीत किंवा बोलता येत नाहीत, स्पीच त्यांचं वीक होऊन जातं? हिपोकॅम्पस म्हणून एक पार्ट असतो ब्रेन मधला, जो ओके. एन्कोडिंग करत असतो आपल्या लँग्वेजचे. आणि जे सेन्सरी मोटर्स असतात आपल्या, ते हम्म, न्यूरल सिस्टीम्स असतात. ह्या सगळ्या ओके. वेगवेगळ्या सेन्सरी ऑर्गन कडनं जे पण आपल्याला न्यूरॉन्स थ्रू आपल्या ब्रेन मध्ये येतं, त्याच्यानंतर ती एन्कोडिंग होते आणि एन्कोडिंग झाल्यावर ती स्टोरेज होते. जेव्हा तुम्ही डिमेन्शियाच्या पण एक मोठा म्हणजे लार्ज एरियाचा डिमेन्शिया म्हणतात, त्याच्या अंडर पण अल्झायमर, त्याच्यानंतर आणखीन बरेच सारे डिसऑर्डर्स आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं, हळूहळू डॅमेज व्हायला लागतात आपले पार्ट्स ब्रेन मधले. जे सगळे करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे असतात ना, हळूहळू आपल्या ब्रेनला रिकामं व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा इमेजिंग टेक्निक्स आहेत ना, त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे की हळूहळू हे सगळे पार्ट्स म्हणजे विसरून जातात प्रत्येक गोष्टीच. ऍफेझिया म्हणून त्या डिसऑर्डर म्हटलं जातं, की हळूहळू सगळं डॅमेज व्हायला लागतं. याच्यामध्ये पण ऍप्रेक्सिया आणि ऍप्टेक्सिया असं म्हणून एक डिसऑर्डर्स होतात, ज्याच्यामध्ये अल्झायमर वगैरेचे पेशंट ना कॉन्सिक्वेन्स म्हणजे ब्रश करायचं तर त्याच्यासाठी ब्रश उचलला पाहिजे, मग तो माउथ मध्ये ठेवल्यावर हे करायला पाहिजे. त्यांना ते ज्या हे असतात ना सिक्वेन्स असतात, ते सिक्वेन्स देखील ते विसरून जातात. करेक्ट. इवन करेक्ट. काय होतं की काही पेशंट मध्ये चहाचा कप तोंडाला लावायचा तर तो कानाला लावायला जातो. करेक्ट. कोऑर्डिनेशन हे देखील कोऑर्डिनेशन होत नाही आणि बरेचदा कोऑर्डिनेशन. गोष्टी जर सांगायचं एक असतं पण ते लँग्वेज बॅरियर येतो त्यांना, म्हणजे शब्द सुचत नाहीत की कशाला काय म्हणायचंय. बिकॉज आय हॅव डिमेन्शिया पेशंट ॲट माय होम, दॅट इज वाय आय एम आस्किंग यू दिस क्वेश्चन. ओके, अवघड आहे, लक्ष द्यावं लागेल तुम्हाला खूप सारं. या बिकॉज डिमेन्शिया शी डोंट नो हाऊ बऱ्याच टू च्यू ऑल्सो, म्हणजे त्यांना ते तोंडात घास दिल्यावर चावायचं असतं हे पण कळत नाही, सो ते ग्राइंड तेच करून ना. दिल्यानंतर गिळायचं असतं हे पण सांगावं लागतं. शी इज इन दॅट स्टेज राईट नाव. राईट. सो माय मदर इन लॉ. सो ओ, म्हणून मी विचारलं की व्हेरी बिकॉज ऑफ सॉरी. दिस ओनली दिस थिंग, इट्स ओके, इट्स ऍब्सोल्युटली फाईन मॅम. तर म्हणून मी विचारलं की बिकॉज ऑफ दिस ओनली दिस थिंग्स हॅपन, बिकॉज त्यांना आधी अल्झायमर होता, विसरायच्या बऱ्याच गोष्टी, हळूहळू शी बिकेम लाईक दॅट. नाव शी तेच ना, कॅन्ट एबल टू स्प्रेड डू म्हणजे एनिथिंग नाव. मोठी टर्म डिमेन्शिया आहे आणि हा. अल्झायमर त्यातला एक आहे. मग अल्झायमर मध्ये एक एक होत मग तो स्प्रेड होऊन मग बऱ्याचशा म्हणजे त्यांच्या ज्या पास्ट मेमरीज आहेत त्या तर हेच होतात, न्यू मेमरीज पण बनत नाही. कारण की Nee, past एन्कोडिंगच होत नाही. memories means she knows her childhood. She remember little bit her brother, sister from childhood. म्हणजे 4-5 वर्षाच्या असूसपर्यंतच जे त्यांची मेमरी जी आहे ना, she remembers that. But she didn't remember her husband, me or my husband. त्यांचं रिलेशन काय ते कळत नाही. She remember की आम्ही आहोत घरात, पार्ट ऑफ फॅमिली आहोत, पण कोण आहोत she don't understand that. It ते is like that. स्लोली डिक्रीज होत जातं मॅम. Right, म्हणजे right. म्हणजे फ्रँक टू से की मी फक्त बुकिश नॉलेज आहे माझ्याकडे, पण तुम्हाला Hmm. आता तुम्ही प्रत्यक्षात ते पेशंट हँडल करताय म्हणजे तुम्हाला जास्त Yes. काय. तर नक्कीच. प्रॅक्टिकली मी बघतीये. हा. ओके. खूप ब्रॉड थँक्यू टर्म सो आहे. मच. ओके, थँक्यू मॅम. चालेल. लँग्वेज प्रोडक्शन कसं होतं, कन्सेप्च्युलायझेशन, फॉर्मेशन, जसं आपण सुरुवातीलाच बघितलं, आर्टिक्युलेशन कसं होतं, मॉनिटरिंग फीडबॅक कसा होतो,
रिव्हिविंग, ऍडजस्टिंग, आपण आपलीच लँग्वेज ऍडजस्ट करत असतो, अरे हे सेंटेन्स असं असायला पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या जातात. ब्रोकाज एरिया, मोटर कॉर्टेक्स, प्री मोटर कॉर्टेक्स. मोटर कॉर्टेक्स म्हणजे जेव्हा ब्रेनकडं ते नॉलेज जातं की हे मला भूक लागलीये, आणि तो स्टिम्युलस जेव्हा पोहोचतो तेव्हा आपल्या मोटर न्यूरॉन्स कडनं तो मेसेज आपल्या ऑर्गन्स कडे जातो, हाताकडे जातं की मला जेवण घेतलं पाहिजे. मग त्या मुवमेंट्स केल्या जातात. म्हणजे प्रत्येक ह्याला रिझन्स पाठीमागं, त्याच्या पाठीमागं खूप सारं मेकॅनिझम. कॉग्नेटिव्ह अँड न्यूरल मेकॅनिझम इन लँग्वेज. कोर ब्रेन रिजन इन्व्हॉल्व इन लँग्वेज, जसं ब्रोकाज एरिया सांगितलं आणि कुठं असतं तो व्हर्निके एरिया, इथे ह्यांनी डिटेल मध्ये दिलेलं आहे. अँग्युलर जायरस, याच्यामध्ये ह्या सगळ्यांचं एक जंक्शन असतं, जिथं तुम्हाला परायटल, टेम्पोरल, ऑसिपिटल लोब ह्याचं सगळ्यांचं अॅक्युरेटली हे मिळतं. इथं बायोलॉजिकल बेस दिलेला आहे तुमचा. प्रायमरी ऑडिटरी कॉर्टेक्स, मोटर कॉर्टेक्स. जस्ट तुम्हाला लोकेशन काय आणि अगदी शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, तुम्ही हे फॉलो करा. हे क्वेश्चन मध्ये येऊ शकतं एक्झामला? नॉट इट डीपली, फक्त कोणकोणते पार्ट्स इन्व्हॉल्व असतात एवढं येऊ शकतं. ओके ओके. आता त्याच्यानंतर न्यूरो इमेजिंग बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती. आता पहिल्यांदा काय व्हायचं, एक पिनेल गेटची एक स्टोरी नेहमी सांगितली जाते की हे डॅम बांधण्याचं काम होतं, आणि त्या डॅम बांधण्याच्या कामाच्या ठिकाणी तो काम करत होता, आणि खूप पोलाइट, शांत, इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी असलेला. आणि तिथे एक स्फोट होतो, आणि त्या स्फोट मध्ये एक जे खोदकाम करतात त्याला काय म्हटलं जातं बघा, माइंड. नाही पार का काय अशा टाईपचं जे हे असतं ना, ते त्याच्या ब्रेन मध्ये गेलं, आणि आणि तो जगला, तो पर्सन जगला, पण त्याची पर्सनॅलिटी पूर्ण चेंज झाली. तर त्यावेळेस त्याची डेथ झाल्यानंतर त्याचा ब्रेनवर रिसर्च झाला की असं काय घडलं की त्याची पर्सनॅलिटी पूर्ण चेंज झाली. तर जेव्हा ह्या टेक्निक्स नव्हत्या, तर त्यावेळेस काय ऑटोप्सी केली जाते, म्हणजे फक्त ओनली जे डेथ पर्सन आहे किंवा ॲनिमल ह्यांचं, म्हणजे मेलेलाच ह्याच्यावर रिसर्च केला जातो, त्याला ऑटोप्सी म्हटलं जातं. मग आपल्याला एखादा डिसऑर्डर झालंय तर वेट करायची का, तो जेव्हा डेथ होईल त्यानंतर त्याचं ब्रेन स्टडी केलं जाईल आणि मग त्याच्यावर उपचार होईल, असं तर करता येणार नाही ना. तर जशा जशा टेक्निक्स डेव्हलप झाल्या, त्या टेक्निक्समुळे काय झालं, आपल्याला फाइंड आउट करता आलं अगोदरच की ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठे आहे. मग ह्याच्यासाठी ह्या इमेजिंग टेक्निक फार महत्वाच्या आहेत. तर काही त्याच्यात फंक्शनल इमेज देतात, तर काही स्ट्रक्चरल इमेज देतात. ईईजी सारखी टेक्निक आहे, इलेक्ट्रोसेफ्लोग्राम. हे काय सांगतं, तर ते काय देतं, फंक्शनल इमेज देते की कशी फंक्शन होते, म्हणजे ते इमेज देत नाही, ते फक्त फंक्शन सांगतं आणि अँप्लिफाय करून सांगतं ते. ओके ठीक आहे. फंक्शनल मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग, fMRI, पर्पज डिटेक्ट चेंजेस इन ब्लड ऑक्सिजन ऍज अ प्रॉक्सी फॉर द न्यूरल ऍक्टिव्हिटी. म्हणजे ते ब्लड मधले जे ऑक्सिजन आपल्या ब्रेन मध्ये आहे ते डिटेक्ट करतं, म्हणजे जिथे ऑक्सिजन आहे तो पार्ट ऍक्टिव्हेट आहे. यूज लोकलाइज ब्रेन ऍक्टिव्हेशन ड्युरिंग लँग्वेज टॅक्स, म्हणजे बोलण्याच्या वेळेस. ईईजी वगैरे आहे, जे इलेक्ट्रोसेफ्लोग्राफी, ही मोस्ट ऑफ इलेक्ट्रिकल आपले जे न्यूरॉनचे जे मुवमेंट्स आहेत ना, ते अँप्लिफाय करून दाखवतं. तिथे इमेज नसते, इमेज नाही मिळत आपल्याला, जस्ट ग्राफ मिळतात ते. आणि ईईजी हे स्लीपिंग, जेव्हा झोपलेलं असतं त्यावेळेस हे केलेलं आहे, पण ह्यांनी इथे लँग्वेज मध्येच हे ह्यांनी इमेजिंग टेक्निक दिलेल्या आहेत. नंतर पेट, पॉझिस्ट्रॉन इमेशन टोमोग्राफी, त्याच्यामध्ये तुमच्या आर्टरीमध्ये एक इंडेक्ट केलं जातं रेडिएशनचं, काही रेडिएशनशी रिलेटेड काही मेडिसिन असतं, ते आर्टरीमध्ये दिलं जातं, आणि नंतर ते चेकआउट करतं की आपल्या ह्याच्यामध्ये ब्रेनमध्ये कुठे ते रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिकल जातात किंवा खूप ऍक्टिव्ह दिसतात, आणि त्यानुसार ते
त्याचे इमेज, स्ट्रक्चरल इमेज देतं. वन मिनिट. एक मिनिट, माझी बॅटरी झाली. ठीक आहे. ओके. Functional MRI, fMRI, produces images presenting the increases in oxygen flow in blood to activate areas of the brain. Functional MRI is possible because of two attributes of the oxygenated blood. आणि fMRI मध्ये नथिंग हॅज टू बी इंजेक्टेड इन टू द व्हॉलेंटरी. म्हणजे जे पेट स्कॅन मध्ये तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह जे मेडिसिन्स दिले जातात ते देण्याची गरज नाही होत. हा प्लस पॉइंट होतो fMRI मध्ये. इट प्रोव्हाइड बोथ स्ट्रक्चरल आणि फंक्शनल इन्फॉर्मेशन इन द सेम इमेज. fMRI मध्ये काय होतं की आपल्याला फंक्शनल आणि स्ट्रक्चर हे दोन्ही कळतं. इज अ स्पायशियल रिझोल्युशन इज बेटर. It can be used to produce three-dimensional image of activity over the entire brain. मॅग्नेटिक MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, याच्यामध्ये फक्त ओनली आपल्याला research indicates that white matter damage ह्याच्याशी ओके. सिटी स्कॅन वगैरे जे आहे ते एक्सरे बेसच असतं. 360च्या अँगलनी ते आपल्याला इमेज प्रोड्यूस करून दिले जाते त्याच्यामध्ये. The X-ray tube and detector automatically rotate around the head of the patient at one level of the brain, taking many individual X-ray photographs as they rotate. Contrast X-ray techniques involve injecting into one compartment of the body a substance that absorbs X-rays either less than or more than the surrounding tissues.
या सगळ्या इमेजिंग टेक्निकमुळे आपल्याला ब्रेनचं फंक्शनिंग आणि शेअरिंग बंद झालं का? हॅलो. नाही मॅडम शेअर्ड आहे पण ते आहे थोडं ना. हम्म. आहे. मॅडम ते तुमचं आपलं बुकचं जे शेअरिंग होतं ते बंद झालं. तुमच्या ज्या पीपीटीच्या नोट्स आहेत त्या त्या हा चालू कर. त्या शेअर अच्छा, होत त्या आहेत. दिसत आहेत का? हा ओके. असं होतंय ते. हम्म. त्या मी नाही यूज करू शकत. ओके. ओके. काढून तिथे हा, तर फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनेन्स इमेज आहे fMRI. त्याच्यामध्ये तुम्हाला फंक्शनल आणि स्ट्रक्चरल व्ह्यू मिळतो आणि काहीही इंजेक्ट करावं लागत नाही बॉडीमध्ये. नंतर पेट स्कॅन मध्ये मात्र रेडिओ ऍक्टिव्ह जे मेडिसिन आहे ते तुमच्या आर्टरीमध्ये दिलं जातं. सुटेबल फॉर स्टडिंग मेटाबॉलिक चेंजेस इन रिस्पॉन्स टू लँग्वेज टास्क ऑफन यूज इन क्लिनिकल अँड रिसर्च सेटिंग फॉर लँग्वेज ड्युरेशन टास्क. ह्यांनी जे इमेजिंग टेक्निक आहे हे फक्त लँग्वेज डेव्हलपमेंट किंवा लँग्वेजचा काही जर प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस या फंक्शनल इमेज किंवा स्ट्रक्चर इमेजचा कसा यूज होतो याविषयी याच्यामध्ये माहिती दिली. नॉट एक्झॅक्टली हाऊ द इट्स वर्किंग हे दिलेलं नाहीये त्यांनी. ते मी चेकआउट करत होते की एक्झॅक्टली तुम्हाला काय सांगता येईल. की प्रत्येक ह्याचा त्यांनी पर्पज सांगितलंय की इलेक्ट्रोसेफ्लोग्राम रेकॉर्ड्स इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द ब्रेन वाया स्काल्प इलेक्ट्रोड्स. म्हणजे जे इलेक्ट्रोड्स फक्त तुमच्या ब्रेनच्या स्कल्पला आपल्याला लावलं जातं वरून. नंतर मेटोसेफ्लोग्राफिक याच्यामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी दिली जाते सेम ईईजी सारखं असतं, एवढंच की हे कॉन्शियस असतानाचे ती इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी आपल्याला फाइंड आउट केली जाते. स्ट्रक्चरल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ह्याच्यामध्ये ओनली आपल्याला स्ट्रक्चर मिळतं, फंक्शन मिळत नाही की स्ट्रक्चर कसं आहे. मॅम या डिफ्युजन टेस्टचे डिटेल्स येणार आहेत म्हणजे एक्झामला हे डिटेल्स येतील का? MRI, PET, EEG, तुम्हाला MEG? मॅच द फॉलोविंग येऊ शकतं. नंतर कोणत्या ह्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, काय इंजेक्ट केलं ओके. जातं, कोणत्या ह्याच्यामध्ये मेडिसिन दिलं, म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये येईल, डीपली नाही येत, कारण की तुमचं ऍज अ पार्ट आहे लँग्वेजचा एक पार्ट म्हणून त्यांनी दिलाय. तर त्यांचे फुल फॉर्म आणि त्यांच्या फंक्शन्स कशा होतात आणि काय मिळतं ह्या 3 स्टेप्स तुम्ही करून ठेवा. ओके ओके चालेल. थँक्यू. द रोल ऑफ लँग्वेज इन सोशलायझेशन अँड कल्चर. तर हे आपल्याला जे इंटरॅक्शन करायचंय सोशली ह्याच्यासाठी लँग्वेज खूपच इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती की व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल. जरी आपण लँग्वेजमध्ये नाही बोललो तरी बरेचसे असे नॉन व्हर्बल क्यूज असतात. चेहऱ्यावरचं स्माइल, चेहऱ्यावरचा राग, नंतर बॉडी लँग्वेज, हे पण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पार्ट असतात. प्रॅग्मॅटिक्स म्हणजे जे तुम्ही एखाद्याला रिस्पेक्ट देणं किंवा एखाद्याचा इन्सल्ट केला जातो तर त्यावेळेस देखील लँग्वेजचा वेगवेगळ्या प्रकारे युज केला जातो. डिस्कोजर, कॉन्व्हर्सेशन मॅनेजमेंट, एखादं सांगणं किंवा एखाद्या कॉन्व्हर्सेशन मधलं मॅनेजमेंट, ह्या देखील गोष्टी त्यात येतात. सोशल आयडेंटिटी, ग्रुप मेंबरशिप. जर तुम्ही इंटरॅक्शनच होणार नाही एखाद्या ग्रुपशी, आता आपला एक ग्रुप आहे, आपण एकमेकांशी बोलतो, हा आपल्या सोशल आयडेंटिटी आहे, माझी आहे, ह्या ग्रुपमधले हे तुम्ही मेंबर्स आहे, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन करण्यासाठी लँग्वेज हे मोस्ट पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर डिफरन्सेस पण असतात, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी असते, कम्युनिकेशन स्टाईल वेगळ्या असू शकतात, नंतर कल्चर नॉर्म्स वेगळे असू शकतात, लँग्वेज अँड पॉवर डायनॅमिक्स वेगळे असू शकतात, लँग्वेज अँड कल्चर आयडेंटिटी प्रत्येकाची कल्चरची वेगळी असू शकते. लँग्वेज चेंजेस आहे, अडॅप्टेशन आहे, की चेंजेस होत राहतात आणि तसं तसं अडॅप्टेशन मिळत जातं. लँग्वेज आणि कॉग्नेशन, इम्पॅक्ट ऑन थॉट. बऱ्याच जणांचं बर्ड सिपियर
लिंग्विस्टिक म्हणजे त्यांचं म्हणणं होतं सीपीआर आणि वुड्स हायपोथिसिस काय होता की लँग्वेज इम्पॅक्ट करते थॉटला. त्यांचं म्हणणं त्यांचा एक हायपोथिसिस असा होता की बर्फाळ म्हणजे जे स्नो मध्ये राहतात इग्नू असतं त्यांचं घर, तर ते बर्फासाठी व्हरायटी ऑफ वर्ड्स यूज करतात. किंवा कोकणात राहणारा राईस साठी किंवा राईसच्या म्हणजे राईसशी रिलेटेड खूप सारे नावं हे करतो. तर लँग्वेज ही इम्पॉर्टंट आहे थॉटसाठी असं त्यांनी, म्हणजे लँग्वेज लीड्स द थॉट्स, हे सीपीआर ह्यांचा हायपोथिसिस होता. कॅटेगरायझेशन आणि मेमरी, म्हणजे लँग्वेज थ्रू आपण कॅटेगरायझेशन करतो आणि तसं मेमरीमध्ये स्टोअर होतं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि रिझनिंग मध्ये पण लँग्वेज मोठा रोल प्ले करते. कन्सेप्ट फॉर्मेशन मध्ये कोणत्या कन्सेप्ट नुसार आपण ती इमेज म्हणा आपण सेव्ह केली हे होते. ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगला पण लँग्वेजचा मोठा पार्ट असतो. कॉग्नेटिव्ह प्रोसेस आणि लँग्वेज, अटेन्शन केलं आपण, एक्झिक्युटिव्ह फंक्शन, थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लँग्वेज आणि परसेप्शन, म्हणजे लँग्वेज आपण शिकतो, नंतर परसेप्शन इंटरप्रिटेशन आपण कसं करतो एखाद्या सेन्सरी इनपुटचं, सोशल कॉग्नेशन कसं होतं. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे लिओ वेगेट्स्कीची सोशल कल्चर थेरी आपण डिस्कस केली. प्रायव्हेट स्पीच, द सेल्फ डायरेक्ट म्हणजे स्वतःशीच बोलत असतो आणि आपण आपलं थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं करतो. प्रायव्हेट स्पीच, द सेल्फ डायरेक्टेड स्पीच दॅट इंडिव्हिज्युअल यूज टू गाईड देअर थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रायव्हेट speech, particularly in children, is a crucial aspect of cognitive development. It helps individual organize their thought, plan action, and regular behavior. आपण स्वतःशीच खूपदा बोलत असतो, आपलं सेल्फ टॉक हे कंटिन्यू चालूच असतं. आरईपीटीच्या टेक्निक मध्ये तुम्हाला येते की प्रत्येक जण स्वतःशीच बोलत असतो आणि ते बोलणं किती इम्पॉर्टंट आहे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी हे ते सांगतात. लँग्वेज म्हणजे खूप साऱ्या लँग्वेज येणाऱ्यांचं त्यांनी इथे सांगितलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह फंक्शन फास्ट असतं, मेमरी स्ट्रॉंग असते, म्हणजे जे स्विच ऑन होऊ शकतात एका लँग्वेजवरून दुसऱ्या लँग्वेजवर, त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सेट. आणि शिवाय हे पण सांगितलंय जे डिके होतं एजच्या नुसार जो डिके होतो ना, तो मल्टी लँग्वेज ज्यांना येत असते त्यांचा डिके हा पॉइंट जो डिकेचा असतो तो खूप लेट होतो आणि त्यांची जी कॉग्नेटिव्ह हेल्थ असते ना ती खूप काळ मेंटेन राहते, हे त्यांनी सांगितलेलं आहे डिले ऑनसेट पॉइंट मध्ये. सोशल आणि कल्चरल इम्प्लिकेशन तेच आहेत, कम्युनिकेशन स्किल, कल्चर अडॅप्टेशन, आयडेंटिटी अँड बिलॉंगिंग. एज्युकेशनल आणि प्रोफेशनल ऍप्लिकेशन मध्येही लँग्वेजचा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे, तो तुम्ही वाचू शकताय. इझी पॉइंट्स आहेत. ठीक आहे, ओके फाईन. कोणाला काही प्रॉब्लेम? लेट झालं आपल्याला. नो मॅम. ओके चालेल, मग आपण ओव्हर करूया. एंड. चालेल. थँक्यू सो मच मॅम. सी थँक्यू. ऑन मंडे. संडेला नाही घ्यायचंय का हो, क्लास? मंडे. ओके. नाही, संडेला ऍक्च्युली प्रॅक्टिकल्स असतात ना. ऑनलाईन असतात की हे नाही ऑफलाईन नाही, आम्ही असतात? ऑफलाईन असतो मॅम. क्लासेसला जातो आम्ही. ओके गुड, चालेल, ठीक आहे. ओके. ओके बाय. थँक्यू मॅम. गुड नाईट. बाय.